मराठी स्टेनो डिक्टेशन 120 शब्द प्रति मिनिट 5 सेकंड. स्टार्ट. अध्यक्ष महाशय परिच्छेद. अध्यक्ष महाशय, माननीय वित्तमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणावर माझे विचार व्यक्त करण्यासाठी मी आपल्या परवानगीने उभा आहे. या अर्थसंकल्पात राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक अशा अनेक योजनांचा समावेश करण्यात आला आहे. ही आनंदाची बाब आहे. सर्वात अभिनंदनीय बाब कोणती असेल तर ती म्हणजे या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारचे नवीन कर लादण्यात आलेले नाहीत. राज्यातील विविध विकास योजनांचा खर्च प्रत्यही वाढत चालला आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा ताण सुसह्य करणे आवश्यक काम होते. नवीन कर न बसवता नामदार अर्थमंत्री हे कठीण काम कोणत्या प्रकारे पार पाडतात याचे कुतूहल आम्हा सर्वांना होते व नमूद करावयास आनंद वाटतो की त्यांनी हे अवघड काम मोठ्या कौशल्याने पार पाडले आहे. परिच्छेद. या अर्थसंकल्पात त्यांनी अल्पबचत वाढवण्यावरच प्रामुख्याने भर दिला आहे. अर्थसंकल्पाबरोबर आम्हाला पुरवण्यात आलेल्या कागदपत्रात अल्पबचत संचालनालयाने तयार केलेला जो अहवाल देण्यात आलेला आहे त्यावरून हे स्पष्ट होते की गेल्या वर्षी राज्यात जमा झालेल्या महसुलाच्या मानाने बरीच जास्त रक्कम राज्यात निरनिराळ्या जिल्ह्यांमध्ये अल्पबचतीच्या मार्गाने गोळा झाली आहे. आज राज्यातील प्रत्येक जिल्ह्याने त्यांना नेमून दिलेल्या अल्पबचतीचे लक्ष्य पूर्ण तर केलेच आहे, परंतु त्यापेक्षाही कितीतरी जास्त प्रमाणात ही गुंतवणूक वाढवली आहे. दीर्घ मुदतीच्या अल्पबचत योजनेत गुंतवलेला सर्व पैसा हा राज्य विकास योजनांसाठी वापरता येतो. परिणामतः नवीन कोणतीही करवाढ न करता येत्या आर्थिक वर्षात अनेकानेक लोकोपयोगी विकास योजना हाती घेणे या राज्याला शक्य होणार आहे. परिच्छेद. ज्या ज्या तालुक्यांनी किंवा जिल्ह्यांनी नेमून दिलेले अल्पबचतीचे लक्ष्य ओलांडले त्यांना बक्षीस रूपाने काही लाख रुपयांची रक्कम देण्याचे या शासनाचे धोरण आहे. या पैशातून जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी बचत भवने उभारली जावीत आणि त्या ठिकाणी सभागृह, सार्वजनिक वाचनालय, क्रीडांगण वगैरे सोयी असाव्यात असेही शासनाची योजना आहे. तालुक्याच्या गावांतील लोकांसाठी बचत भवन हे आकर्षणाचे व उपयुक्त केंद्र तर होईलच, परंतु अभिमानाने प्रांतिक म्हणूनही त्यांच्याकडे बोट दाखवता येईल. परिच्छेद. ग्रामीण जनतेतील आत्मविश्वास वाढविण्याच्या दृष्टीने व तिला अल्पबचतीत जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने ही गोष्ट फार मोलाची आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेचे एक महत्त्वाचे अंग म्हणून व्यक्तींच्या जीवनात अल्पबचतीद्वारा गुंतवणुकीचे तत्त्व रुजवणे हे या शासनाचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी व आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी हे शासन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे.